श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, आज मी तुला शपथ देतो, हो शपथ देतो, जर तू हा संदेश आत्ता ऐकला नाहीस तर उद्या सकाळी तुला खूप मोठं नुकसान सहन करावं लागेल. तू कदाचित विचार करत असशील, हे खरं आहे का? पण लक्षात ठेव, सगळ्यांपर्यंत हा संदेश पोहोचत नाही. लाखो लोकांमध्ये मी फक्त तुला निवडलंय, कारण तुझ्या आयुष्यात आज रात्री एक मोठा बदल होणार आहे. आणि जर तू आत्ता हे ऐकलंस तर तो बदल तुझ्या फायद्याचा असेल. पण जर दुर्लक्ष केलंस तर उद्या तू स्वतःला माफ करू शकणार नाहीस. म्हणून शांतपणे बस, डोळे बंद कर आणि पूर्ण विश्वासाने हा संदेश ऐक. बाळा, गेल्या काही दिवसांपासून तुझ्या मनात खूप काही चाललंय. तू बाहेरून हसतोयस, पण आतून खूप तुटलेला आहेस. काही गोष्टी तुझ्या मनासारख्या होत नाहीयेत. लोक तुला समजून घेत नाहीत. तुला असं वाटतंय की तू एकटाच लढतोयस. आणि हो, मी सगळं पाहतोय. तुझ्या प्रत्येक अश्रूवर माझं लक्ष आहे. एकदा काय झालं, एक माणूस होता, खूप साधा पण मनाने खूप चांगला. तो रोज देवाकडे प्रार्थना करायचा, पण त्याच्या आयुष्यात काहीच बदल होत नव्हता. एके दिवशी तो खूप रडला आणि म्हणाला, स्वामी, आता माझ्यात ताकद नाही उरली. त्या रात्री त्याला स्वप्नात मी दिसलो. मी त्याला सांगितलं, बाळा, तुझी परीक्षा संपायला आली आहे. त्याच्या आयुष्यात अचानक समस्या वाढतात. लोक त्याला सोडून जातात. तो ऑलमोस्ट हार मानतो. पण मग एका रात्री त्याच्यासोबत चमत्कार होतो. त्याला एक संकेत मिळतो आणि दुसऱ्या दिवशी त्याचं नशीब पूर्ण बदलतं. बाळा, ती गोष्ट फक्त त्या माणसाची नाही, ती गोष्ट तुझी आहे. कारण तू सुद्धा त्याच टप्प्यावर आहेस. जर तू अजूनही ऐकत असशील तर याचा अर्थ तुझं नशीब बदलायला सुरुवात झाली आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 3 वेळा मनात म्हण, स्वामी, मला मार्ग दाखवा. आणि विश्वास ठेव, उद्या सकाळी तुला एक संकेत नक्की मिळेल. पण लक्षात ठेव, जर तू हे केलं नाहीस तर जो बदल तुझ्या आयुष्यात येणार होता तो थांबेल. आणि मग तुला पुन्हा वाट पाहावी लागेल, खूप वाट पाहावी लागेल. बाळा, आता जे मी तुला सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. कारण आज रात्री फक्त एक संदेश नाही, तर तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. तू अजूनही ऐकतोयस, याचा अर्थ तुझ्या मनात कुठेतरी विश्वास आहे. आणि तोच विश्वास तुला तुझ्या डेस्टिनेशनपर्यंत घेऊन जाणार आहे. एक स्त्री होती, खूप साधी पण मनाने खूप मोठी. तिचं आयुष्य खूप कठीण होतं. घरात सतत भांडणं, आर्थिक अडचणी आणि सगळ्यात मोठं म्हणजे तिला कोणी समजून घेत नव्हतं. ती रोज रात्री एकटी बसून रडायची. आणि एक दिवस तिने पूर्ण मनाने मला हाक मारली, स्वामी, मला वाचवा. त्या रात्री ती झोपली आणि स्वप्नात मी तिच्या समोर उभा होतो. मी तिला सांगितलं, बाळा, तू खूप सहन केलंयस, पण आता वेळ बदलणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला विश्वास ठेवावा लागेल. पुढच्या दिवशी तिच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही. उलट समस्या अजून वाढल्या. ती पुन्हा खचली. तिला वाटलं हे सगळं खोटं आहे. पण तिने हार मानली नाही. ती रोज रात्री फक्त एक वाक्य म्हणायची, स्वामी, माझा तुमच्यावर विश्वास आहे. आणि मग
एका रात्री तिच्या आयुष्यात असा बदल झाला जो तिने कधी कल्पनाही केली नव्हती. घरात शांतता आली, आर्थिक मार्ग उघडला आणि सगळ्यात महत्वाचं, तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. बाळा, ती स्त्री कोण होती माहितीये का? ती तूच आहेस. कारण तू सुद्धा त्या टप्प्यावर आहेस जिथे सगळं संपल्यासारखं वाटतंय. पण खरं सांगतो, सगळं संपलेलं नाही, सगळं सुरू होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज रात्री जर तू हा संकेत दुर्लक्षित केलास तर जो बदल तुझ्या आयुष्यात येणार आहे तो थांबेल आणि मग तुला पुन्हा खूप वाट पाहावी लागेल. जर तू इथेपर्यंत ऐकलंस तर समज तू योग्य मार्गावर आहेस. आणि आता मी तुला एक गुपित सांगणार आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी तू एकटा शांतपणे बस, डोळे बंद कर आणि फक्त 11 वेळा मनात म्हण, स्वामी, माझं आयुष्य तुमच्या हवाली आहे. हे म्हणताना पूर्ण विश्वास ठेव. आणि मग उद्या सकाळी तुला एक छोटासा संकेत मिळेल. कदाचित कोणीतरी फोन करेल किंवा एखादी चांगली बातमी मिळेल, पण तो संकेत नक्की मिळेल. एक मुलगा होता, त्याने सुद्धा हेच केलं आणि दुसऱ्या दिवशी त्याला अचानक नोकरी मिळाली, ज्यासाठी तो खूप दिवस प्रयत्न करत होता. बाळा, हे योगायोग नाही, हे सगळं तुझ्यासाठीच घडतंय. पण अजून एक गोष्ट आहे जी तुला कोणी सांगितली नाही. उद्या मी तुला ती गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुझं आयुष्य कायमचं बदलेल. तोपर्यंत फक्त विश्वास ठेव आणि आज रात्रीचं सांगितलेलं नक्की कर. मी तुझ्या सोबत आहे. बाळा, आता जे मी तुला सांगणार आहे ते ऐकण्यासाठी तुझं मन तयार ठेव. कारण हे सत्य आहे आणि प्रत्येकाला हे समजत नाही. तुझ्या आयुष्यात जे काही चाललंय ना, ते सगळं अचानक नाही घडत. काही गोष्टी तुला तोडण्यासाठी येतात आणि काही गोष्टी तुला घडवण्यासाठी येतात. पण फरक फक्त एवढाच आहे, तू त्याला कसं पाहतोस. एक मुलगा होता, खूप स्वप्न होती त्याची. मोठं काहीतरी करायचं होतं, आई वडिलांचं नाव मोठं करायचं होतं. पण जिथे जिथे तो प्रयत्न करायचा तिथे तिथे तो अपयशी व्हायचा. लोक हसायचे त्याच्यावर, तुझ्याकडून काही होणार नाही. हे शब्द रोज त्याच्या कानावर पडायचे. बाळा, तू अपयशी होत नाहीस, तुला तयार केलं जातंय. तुझ्या आयुष्यात जे काही होतंय ते तुला मोठं बनवण्यासाठी आहे. पण सकाळ झाली आणि पुन्हा त्याचं आयुष्य तसंच होतं. कोणताही चमत्कार नाही. बाळा, हेच सगळ्यात मोठं सत्य आहे. चमत्कार एकदम होत नाहीत, ते हळूहळू घडतात. तू सुद्धा. आज हेच वाटतंय ना, काहीच बदलत नाही, मी एवढं करतो तरी का होत नाही. पण लक्षात ठेव, ज्यावेळी तुला वाटतं सगळं संपलंय त्याच वेळी तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झालेली असते. पण एक चूक करू नकोस. आज या क्षणी जर तू विश्वास सोडलास तर तू त्या बदलापासून दूर जाशील जो तुझ्यासाठी आधीच तयार आहे. आता मी तुला एक शक्तिशाली गोष्ट सांगतो. आज रात्री जेव्हा तू झोपायला जाशील तेव्हा तुझ्या हृदयावर हात ठेव आणि फक्त एक वाक्य म्हण, स्वामी, मला हार मानू देऊ नका. हे वाक्य तुझ्या आयुष्यात अशी ऊर्जा निर्माण करेल जी तुला आतून मजबूत करेल. एक व्यक्ती होता, त्याने फक्त हेच केलं आणि काही दिवसांत त्याच्या आयुष्यात अशा संधी आल्या ज्या त्याने कधी विचारही केला नव्हता. बाळा, तुझ्यासाठी सुद्धा सगळं तयार आहे. फक्त तुला थोडं अजून टिकून राहायचंय.
जर तू इथेपर्यंत ऐकलंयस तर समज तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे. पण अजून एक गोष्ट आहे जी खूप कमी लोकांना माहिती आहे. तुझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे ज्यामुळे तुझं नशीब अडकलंय. उद्या मी तुला त्याबद्दल सगळं सांगणार आहे. तोपर्यंत फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. मी तुझ्यासोबत आहे आणि तुझं आयुष्य नक्की बदलणार आहे. बाळा, आता जो विषय मी तुला सांगणार आहे तो थोडा कठीण आहे, पण सत्य आहे. आणि जर तू हे समजून घेतलंस तर तुझ्या आयुष्यातला अर्धा त्रास आपोआप संपेल. तुझ्या आयुष्यात जे काही अडथळे येत आहेत ना, ते फक्त तुझ्या नशिबामुळे नाहीत. काही वेळा आपल्या आसपासचे लोक आपल्या विचारांवर आणि आपल्या ऊर्जेवर परिणाम करतात. बाळा, तुझ्या आयुष्यात सुद्धा एक अशी व्यक्ती आहे ज्यामुळे तुझं मन वारंवार खचतं, ज्याच्याशी बोलल्यानंतर तुला निगेटिव्ह वाटायला लागतं. थोडा विचार कर, ती व्यक्ती तुला मोटिवेट करते का, की नेहमी तुला खाली खेचते? तुझ्या यशावर आनंदी होते का, की मनातून जळते? तुला उत्तर मिळालं असेल. बाळा, सगळे लोक वाईट नसतात, पण सगळे लोक तुझ्यासाठी चांगलेही नसतात. एक माणूस होता, त्याने एका व्यक्तीवर खूप विश्वास ठेवला. त्याला सगळं सांगायचा, त्याच्या प्रत्येक प्लॅनमध्ये त्याला सामील करायचा. पण त्याला माहीत नव्हतं की तीच व्यक्ती त्याच्या मागे त्याच्याबद्दल वाईट बोलत होती. एक दिवस त्याला सगळं समजलं. तो पूर्णपणे तुटला. त्या रात्री मी त्याच्या स्वप्नात गेलो आणि त्याला सांगितलं, बाळा, तू लोकांवर विश्वास ठेव, पण स्वतःवर जास्त ठेव. बाळा, तुला सुद्धा आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. तुझं आयुष्य सगळ्यांसोबत शेअर करू नकोस. तुझे प्लॅन्स सगळ्यांना सांगू नकोस. आजपासून दररोज सकाळी उठल्यावर फक्त 7 वेळा मनात म्हण, स्वामी माझं रक्षण करा. हे शब्द तुझ्या भोवती एक अशी पॉझिटिव्ह ऊर्जा तयार करतील ज्यामुळे कोणतीही निगेटिव्ह शक्ती तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. बाळा, तू खूप चांगला आहेस आणि म्हणूनच तुला जास्त त्रास सहन करावा लागतो. पण जर तू आजही त्याच लोकांमध्ये राहिलास, त्याच विचारांमध्ये अडकून राहिलास, तर तुझं आयुष्य बदलायला उशीर होईल. जर तू इथेपर्यंत ऐकत असशील तर समज तू स्वतःला वाचवण्याच्या मार्गावर आहेस. एक मुलगी होती, तिने फक्त एक गोष्ट बदलली. ती चुकीच्या लोकांपासून दूर राहायला लागली आणि काही महिन्यांत तिचं आयुष्य पूर्ण बदललं. बाळा, कधी कधी मोठा चमत्कार बाहेर नाही, तर तू घेतलेल्या छोट्या छोट्या निर्णयांमध्ये असतो. पण अजून एक गोष्ट आहे जी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. तुझ्या आयुष्यात एक वेळ येणार आहे, खूप लवकर, जिथे तुला एक मोठा निर्णय घ्यावा लागेल आणि त्या निर्णयावर तुझं पूर्ण भविष्य अवलंबून असेल. पुढच्या भागात मी तुला सांगणार आहे तो निर्णय काय आहे आणि तो कसा घ्यायचा. तोपर्यंत फक्त स्वतःवर विश्वास ठेव आणि लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. बाळा, आता तो क्षण आलाय ज्याबद्दल मी तुला आधी सांगितलं होतं. तो निर्णय जो तुझं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. तू आयुष्यात खूप काही सहन केलेस. लोकांनी तुला दुखावलं, परिस्थितींनी तुला थांबवलं, पण एक गोष्ट अजूनही तुझ्या हातात आहे. तो निर्णय म्हणजे तू हार मानणार का, की शेवटपर्यंत लढणार. बाळा, जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक जे परिस्थितीसमोर हार मानतात आणि दुसरे जे परिस्थिती बदलून टाकतात. एक माणूस होता,
तो इतका हरला होता की त्याने सगळं सोडायचं ठरवलं. आता काहीच उरलं नाही असं तो म्हणाला. त्या रात्री तो खूप शांत होता. रडायलाही ताकद नव्हती. त्या क्षणी मी त्याच्यासमोर उभा राहिलो आणि त्याला फक्त एकच गोष्ट सांगितली, बाळा, हा शेवट नाही, ही तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे. त्या माणसाने त्या दिवशी एक निर्णय घेतला, मी हार मानणार नाही. आणि मग हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल सुरू झाला. नवीन संधी, नवीन लोक, नवीन मार्ग. बाळा, तो माणूस तूच आहेस. तू अजून हरलेला नाहीस. तू फक्त थकलेला आहेस. आणि थकणं म्हणजे हार मानणं नाही. पण जर तू आज या क्षणी हार मानलीस तर तू या सगळ्या चांगल्या गोष्टी गमावशील ज्या तुझ्यासाठी येत आहेत. आज झोपण्यापूर्वी आरशासमोर उभा राहा आणि स्वतःच्या डोळ्यात बघून म्हण, मी हार मानणार नाही. मी माझं आयुष्य बदलणार. हे शब्द तुझ्या आत एक आग पेटवतील जी तुला पुढे नेईल. एक मुलगा होता. त्याने फक्त हा निर्णय घेतला आणि काही महिन्यात त्याने त्याचं स्वप्न पूर्ण केलं. बाळा, तुझं भविष्य तुझ्या एका निर्णयावर अवलंबून आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज रात्री तुझ्या आयुष्यात एक छोटासा चमत्कार होणार आहे जो कदाचित खूप मोठा नसेल, पण तो तुला एक संकेत देईल की तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे. बाळा, तू इथंपर्यंत ऐकलंस याचा अर्थ तू त्या काही निवडक लोकांमध्ये आहेस ज्यांचं आयुष्य आता बदलणार आहे. काल रात्री मी तुला सांगितलं होतं की एक छोटासा चमत्कार होईल. आज तुला काही जाणवलं का? काही छोटासा बदल? कदाचित मन थोडं शांत वाटत असेल, एखादी चांगली बातमी मिळाली असेल किंवा काहीतरी पॉझिटिव्ह जाणवलं असेल. बाळा, तोच तो संकेत आहे. तोच तो चमत्कार आहे. चमत्कार नेहमी मोठे नसतात. ते छोटे छोटे संकेत असतात जे तुला सांगतात तू योग्य मार्गावर आहेस. एक माणूस होता. तो नेहमी मोठ्या चमत्काराची वाट बघायचा, पण त्याला काहीच दिसत नव्हतं. एक दिवस त्याने छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं. एक चांगली संधी, एक मदतीचा हात, एक छोटासा आनंद. आणि मग त्याला समजलं की चमत्कार आधीपासूनच घडत होते. बाळा, तुझ्यासोबत सुद्धा हेच घडतंय. तू खूप दिवसांपासून वाट पाहतोयस, रडतोयस, प्रयत्न करतोयस, पण आता वेळ आली आहे तुझं आयुष्य बदलण्याची. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तू पुन्हा निगेटिव्ह विचारांकडे गेलास तर तू या सगळ्या पॉझिटिव्ह बदलापासून दूर जाशील. आजपासून दररोज फक्त 1 मिनिट स्वतःसाठी काढ. डोळे बंद करून फक्त एक वाक्य म्हण, माझं आयुष्य बदलतंय. हे वाक्य तुझ्या मनाला, तुझ्या विचारांना आणि तुझ्या आयुष्याला नवीन दिशा देईल. बाळा, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तू कधीच एकटा नाहीस. आजचा हा संदेश फक्त एक व्हिडिओ नाही, तो तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. जर तुला असं वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठीच होता, तर या चॅनलला सबस्क्राईब कर, कारण पुढचा संदेश तुझ्या आयुष्यात आणखी मोठा बदल घडवणार आहे. आणि लक्षात ठेव, तू हरलेला नाहीस, तू निवडलेला आहेस. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.